प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण उपवास काळातील 5वा रविवार साजरा करत आहोत आणि आजच्या उपासनेतील शुभवर्तमानाबद्दल संत अगस्टीन आपल्याला सांगतात की आजच्या शुभवर्तमानामध्ये 2 महत्त्वाची पात्रे आहेत. एका बाजूला आहे दया करुणा, तर दुसऱ्या बाजूला आहे पाप. एका बाजूला आहे दयेची करुणेची मूर्ती, तर दुसऱ्या बाजूला आहे पापाने पापरूपी यातनांनी दुःखांनी ग्रासलेली मूर्ती. होय बंधू भगिनींनो, दया करुणा हे परमेश्वराचं दुसरं नाव आहे. दया हे आपल्याला परमेश्वरी स्वरूपाची, परमेश्वरी हृदयाची जाणीव करून देते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने आपल्याला परमेश्वरी दयेचा, करुणेचा अनुभव पुरेपूर लाभलेला आहे. तर व्यभिचारी स्त्री ही पापांमध्ये किंवा पापाच्या गर्तेमध्ये खितपत पडलेल्या, अडकून पडलेल्या समस्त मानवजातीची आपल्याला आठवण करून देते. आजच्या शुभवर्तमानातील व्यभिचारी स्त्री ही साक्षात माझ्या आणि तुमच्या जीवनाचे एक वास्तव चित्र आहे. आपण जेव्हा पापामध्ये पडतो तेव्हा परमेश्वर आपल्याला कोणत्या प्रकारची कशी वागणूक देतो त्याबद्दल आपल्याला आजचं शुभवर्तमान सांगत आहे. इतरांच्या नजरेमध्ये आपण कितीही पापी असलो, घोर गुन्हेगार असलो, शिक्षेस पात्र असलो, तरीसुद्धा परमेश्वराच्या नजरेमध्ये मात्र आपण दिशाभूल झालेली त्याच्या कळपातील मेंढरे असतो. आजच्या शुभवर्तमानातील हा प्रसंग येरुशलेम मंदिराबाहेर घडला. प्रभू येशू ख्रिस्त हा तिथे लोकांना शिकवत होता आणि त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताविरुद्ध असलेले शास्त्री पुरुषी ह्यांनी व्यभिचार करताना पकडलेल्या एका स्त्रीला घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणले आणि त्याला म्हटले की मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे आम्ही या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देणे योग्य आहे की नाही. प्रभू येशूच्या काळामध्ये व्यभिचार करणाऱ्यांना फक्त दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देत असे. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे 3 गुन्ह्यांना फक्त मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असे. ते गुन्हे होते, पहिला गुन्हा आहे व्यभिचाराचा, दुसरा गुन्हा आहे मूर्तीपूजेचा आणि तिसरा गुन्हा आहे जीव घेणे किंवा खून करण्याचा. एखादी विवाहित स्त्री जर व्यभिचार करताना पकडली गेली तर त्या विवाहित स्त्रीला फासावर देण्यात येत असे. तर एखादी अविवाहित तरुणी जर व्यभिचार करताना पकडली गेली तर तिला दगडांनी ठेचून ठार मारण्यात येत असे. आणि या दोन्ही प्रसंगामध्ये मोशेने दिलेल्या 10 आज्ञांपैकी 6व्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचा किंवा ती आज्ञा न पाळून वैवाहिक जीवनाचे पावित्र्य न जपण्याचा दोषारोप अशा स्त्रियांवर केला जात असे. शास्त्री पुरुषी जेव्हा त्या स्त्रीला येशूकडे घेऊन आले तेव्हा त्यांचा त्यात एकच हेतू होता, तो म्हणजे येशूला आपल्या कचाट्यात पकडण्यासाठी आपल्या हाती काहीतरी लागावं. कारण प्रभू येशू हा पाप्यांना, गुन्हेगारांना, जकातदारांना देवाची दया, देवाची क्षमा आणि देवाच्या प्रेमाचा अनुभव देतो अशी त्याची ख्याती चहूकडे त्या काळात पसरली होती. आणि जर मग प्रभू येशू ख्रिस्त हा मोशेच्या नियमास धरून चालला असता आणि त्या व्यभिचारी स्त्रीला येशू ख्रिस्ताने नियमानुसार दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा योग्य आहे असे सांगितले असते, तर मग येशू खरोखरच पाप्यांचं तारण करावयास आला आहे का? तो खरोखरच पाप्यांना देवाची दया, देवाची क्षमा देण्यासाठी आला आहे का, असा प्रश्न लोकांनी केला असता. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यभिचारी स्त्रीला शिक्षा देणे हे योग्य आहे असे जर येशूने म्हटले असते तर रोमी साम्राज्याचा कायदेभंग केल्याचा आरोप येशूवर झाला असता. कारण रोमी साम्राज्याच्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला, एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा म्हणून ठार मारण्याची मुभा नव्हती किंवा संमती नव्हती. दुसऱ्या बाजूला जर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यभिचारी स्त्रीची बाजू घेऊन तिला मदत केली असती आणि तिला शिक्षेतून मुक्त केलं असतं तर परमेश्वराने मोशेद्वारे दिलेले नियम तोडल्याचा आरोप येशू ख्रिस्तावर झाला असता. अशा प्रकारे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताची झाली असेल. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या कचाट्यात पकडण्यासाठी त्याच्या शत्रूने एक चांगलाच सापळा रचलेला होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची या सर्वांवर काय प्रतिक्रिया होती? प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या प्रश्नाला, त्या शास्त्री पुरुषांनी जो प्रश्न केला त्या प्रश्नाला काय उत्तर होतं? सुरुवातीला
प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री पुरुषांच्या त्या प्रश्नामध्ये कोणताच रस दाखवला नाही. परंतु त्या दिवशी त्या ठिकाणी त्या जमावामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून तिकडे कोणताच व्यक्ती पापविरहित नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त एकटाच असा होता जो त्या स्त्रीचा त्या दिवशी न्याय करू शकला असता. आणि ती व्यभिचारात पकडलेली स्त्री सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायाची वाट पाहत होती. तिला तिच्या कृत्यांचा पुरेपूर पश्चाताप झाला होता आणि म्हणूनच ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची, त्याच्या न्यायाची वाट पाहत होती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पश्चातापी स्त्रीची असहाय्यता आणि तिच्यावर दोषारोप करणाऱ्यांच्या मनातील वाईट विचार आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखून घेतले आणि आपला न्याय देऊन म्हणाला की तुम्हामध्ये जो कोणी निष्पाप असेल, ज्याने कधीच कोणतेच पाप केले नसेल, ज्याच्या मनाला पापी विचारांचा स्पर्श सुद्धा झाला नसेल, त्याने त्या स्त्रीला प्रथम दगड मारावा. ख्रिस्त हा शास्त्री पुरुषांची सैतानी वृत्ती, त्यांचे आचार विचार आणि त्यांचं जीवन जाणून होता. त्यांचं जीवन हे चुना लावून सजवलेल्या कबरेसारखं बाहेरून अतिउत्तम सुंदर, परंतु आतून मात्र फार घाणेरडं आणि किळसवाणं होतं हे ख्रिस्ताला ठाऊक होतं. इतरांना मोशेच्या नियमांप्रमाणे चालावयाला, बोलावयाला, वागावयास आणि जगावयास लावून आणि तशा प्रकारे न जगल्यास प्रसंगी शिक्षा ठोठावणारे शास्त्री पुरुषी हे स्वतः मात्र मोशेच्या नियमांप्रमाणे अनुरूप असं जीवन जगत नव्हते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की त्या व्यभिचारी स्त्रीला कायद्यास अनुरूप अशी वागणूक द्या, परंतु जो कोणी कायदा आणि नियमशास्त्र काटेकोरपणे न चुकता पाळतो त्यानेच त्या स्त्रीच्या बाबतीत काय घडेल ते ठरवलं पाहिजे. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शत्रूंनी त्याला पकडण्यासाठी रचलेलं सापळ्यातून सही सलामत बाहेर आला. आणि बघता बघता त्या जमावातील वृद्धातल्या वृद्धापासून शेवटल्यापासून ते पहिल्यापर्यंत सर्वजण, सर्व पुरुष त्या व्यभिचारी स्त्रीला एकही दगड न मारता निघून गेले. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून त्या जमावामध्ये त्या दिवशी कोणताच पुरुष निष्पाप नव्हता, पापविरहित नव्हता, सज्जन नव्हता. सर्वजण पापी होते. कदाचित त्या ठिकाणी जमलेले ते सर्व पुरुष त्या व्यभिचारी स्त्रीपेक्षा कितीतरी पटीने पापी असतील. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दिवशी त्या व्यभिचारी स्त्रीला परमेश्वरी दयेची आणि न्यायीपणाची कल्पना दिली. ख्रिस्ताला ठाऊक होतं की त्या व्यभिचारी स्त्रीने परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध पाप केलं होतं, परमेश्वराची आज्ञा मोडली होती. आणि म्हणूनच ख्रिस्ताने त्या स्त्रीला इशारा देऊन म्हटले की पुन्हा पाप करू नकोस. ख्रिस्ताने त्या स्त्रीला क्षमा केली, परंतु तिला दिलेल्या इशाराद्वारे त्याने तिला दाखवून दिले की परमेश्वराला आपली पापी वृत्ती कदापि आवडत नाही. परमेश्वराला आपल्या पापांमध्ये रस नाही, तर आपल्या पश्चातापामध्ये, आपल्या परिवर्तनामध्ये त्याला जास्त रस आहे, असं ख्रिस्ताने तिला दाखवून दिले. येशू त्या व्यभिचारी स्त्रीला कोणताच दंड किंवा कोणतीही शिक्षा न देता त्याने तिला आपलं भावी जीवन चांगल्या प्रकारे जगण्याची प्रेरणा दिली, तिला उमेद दिली. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त हा त्या दिवशी त्या स्त्रीसाठी परमेश्वरी दयेची एक जिवंत मूर्ती बनला. होय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा एक हुशार आणि दयाळू न्यायकर्ता आहे, ज्याला मानवाच्या नाशामध्ये आणि मानवाच्या पापाबद्दल शिक्षेत त्याला आनंद नाही, तर त्याला मानवाच्या पश्चातापामध्ये आणि क्षमेमध्ये आनंद आहे. बंधू भगिनींनो, आजचं शुभवर्तमान आपल्याला 2 महत्त्वाचे धडे देत आहे. पहिला धडा आहे की ख्रिस्ताप्रमाणे आपण सुद्धा क्षमाशील बनून इतरांना सदैव क्षमा करण्यास तत्पर असलो पाहिजे. इतरांची समेट आणि सलोखा करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी क्रुसावर मरण पावला आणि त्याने आपल्याला त्याच्या मरणाद्वारे देवाच्या अनंत दयेचा आणि करुणेचा अनुभव दिला. परंतु अनेक वेळा आपण शास्त्री पुरुषांसारखा नीतिमत्वाचा आव आणून खोटं जीवन जगत असतो. अनेक वेळा आपण आपली पापे, आपले दोष इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याऐवजी दुसऱ्यांचे दोष पाहत बसतो.
इतरांच्या घरामध्ये काही वाईट घडलं, एखाद्या व्यक्तीच्या हातून काही छोटीशी चूक घडली, तर त्या गोष्टी त्या चुका छोट्या असल्या, क्षुल्लक असून सुद्धा आपण त्या गोष्टींचा, त्या चुकांचा इतका गाजावाजा करतो की त्या व्यक्तीला आपलं जीवन जगणे असह्य होते. ख्रिस्ताने आज आपल्याला एक फार मोठा आणि मोलाचा संदेश दिला आहे आणि तो म्हणत आहे की तुमच्यातील जो कोणी निष्पाप आहे त्यानेच इतरांचे दोष काढावेत किंवा त्यांचा न्याय करावा. परंतु अनेक वेळा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे हे मोलाचे शब्द विसरून जातो आणि एकमेकांचे दोष काढत बसतो, एकमेकांच्या चुका काढत बसतो. सर्वप्रथम आपण आपल्या जीवनाची, आपल्या हृदयाची झडती घेतली पाहिजे आणि आपल्या अपराधांबद्दल, पापांबद्दल, दोषांबद्दल परमेश्वराची क्षमा मागून त्याच क्षमाशीलतेचा भाव आपल्या अंतःकरणात ठेवून इतरांना सुद्धा क्षमा केली पाहिजे. ख्रिस्ताप्रमाणे आपण सुद्धा पापांचा तिरस्कार करण्यास, परंतु पाप्यांवर प्रेम करण्यास, पाप्यांना दया आणि क्षमा दाखवण्यास शिकलो पाहिजे. दुसरा धडा आहे की इतरांच्या चुका आणि त्यांचे दोष काढण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण ज्या पापांबद्दल, ज्या दोषांबद्दल आपण अनेक वेळा इतरांना दोष देतो, त्याच चुका, त्याच वाईट गोष्टी आपण सतत आपल्या जीवनात सुद्धा करत असतो. अनेक वेळा इतरांबद्दलचा आपला न्याय, इतरांबद्दलचे आपले विचार हे चुकीचे असू शकतात आणि म्हणूनच एखादी व्यक्ती ही चांगली आहे की वाईट, पापी आहे की पुण्यवान की सज्जन, हे ठरवण्याचं काम आपण परमेश्वरावरच सोपवलं तर बरं. कारण आपल्याला त्याविषयीचं ज्ञान नाही. असं म्हणतात की जेव्हा आपण इतरांच्या दोषांकडे एक बोट करतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे वळालेली असतात आणि एक बोट वरती परमेश्वराकडे वळालेलं असतं. अनेक वेळा इतरांच्या चुका, इतरांचे अपराध आपल्या नजरेमध्ये भरतात, परंतु आपण स्वतःच्या चुकांकडे, अपराधांकडे मात्र डोळे झाक करण्याच पसंत करतो. इतरांच्या घरावर दगड फेकण्या अगोदर आपली घरे सुद्धा काचेची आहेत, ठिसूळ आहेत, या सत्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत असलेल्या या 2 धड्यांचा आपण आपल्या जीवनामध्ये वापर करूया. हे 2 धडे, मोलाचे धडे आपण आपल्या आचरणात घेऊन त्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराला आजच्या मिसाबलीमध्ये सांगूया की हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे तुझ्या पुत्राने, प्रभू येशू ख्रिस्ताने इतरांना त्यांच्या अपराधांबद्दल दोष न देता त्यांना तुझ्या दयेचा, क्षमेचा आणि प्रेमाचा अनुभव दिला, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा वागावे आणि इतरांना दया, क्षमा आणि प्रेम द्यावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर.